नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंढे यांचे चिरंजीव सागर यांच्यावर बुधवारी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास अज्ञात 3 जणांनी चाकूने हल्ला केला। वाविवेस भागातील लोंढे यांच्या दोस्ती ट्रेडर्स या दुकानात हल्ल्याची घटना घडली। चौघा हल्लेखोरांपैकी 3 चाकू हल्ला तर एकानं सागर यांच्या दिशेने पिस्तूलमधून 2 राऊंड फायर केल्याची देखील माहिती मिळतेय। या झटापटीमध्ये सागर हा जखमी झाला असून खासगी रुग्णालयात प्राथमिक औषध उपचारानंतर त्याला नाशिक या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान घटनेनंतर हल्लेखोरांनी कारमधून नाशिक पुणे महामार्गाने नांदूर शिंगोटेच्या दिशेने पलायन केलं। मात्र पोलिसांनी नांदूर शिंगोटे बायपासवर नाकाबंदी केलेली असल्याने भांबेरी उडालेल्या हल्लेखोरांची कार निमोण रस्त्याजवळ दुभाजकाला धडकली। यानंतर हल्लेखोरांनी हुंडाई कार क्रमांक MA 03 CS 4212 आहे तशी सोडून पलायन केलंय। वावी पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे। हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेची कसून चौकशी करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।